नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही ट्रेडिंगमध्ये सातत्याने प्रॉफिट करू शकत नाही का? भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण वाटते का? जर हो, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आज आपण ट्रेडिंग सायकोलॉजी समजून घेऊ, म्हणजेच ट्रेडिंग करताना योग्य मानसिकता कशी ठेवायची आणि मोठे नुकसान कसे टाळायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिले आपण बघूया ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय. ट्रेडिंग म्हणजे फक्त टेक्निकल किंवा फंडामेंटल अनालिसिस नव्हे, तर ट्रेडिंग म्हणजे 80% सायकोलॉजीचा खेळ आहे. याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही तुमच्या भावनांवर आणि मनोवृत्तीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही किती नियंत्रण ठेवता यावर तुमचा पैसे गमवणे और पैसे कमवणे हे निर्धारित होते. बरेचसे ट्रेडर दोन मोठ्या भावनांमुळे पैसे गमवतात. एक म्हणजे भीती आणि दुसरं म्हणजे लोभ. आता भीती म्हणजे काय? बाजार पडला की घाबरून शेअर्स विकून टाकणे किंवा स्टॉप लॉस लावायला विसरणे किंवा गमावलेल्या ट्रेड्समधून बाहेर न पडणे. आणि लोभ म्हणजे काय? जास्ती प्रॉफिट मिळण्याच्या नादात स्टॉप लॉस न लावणे किंवा ओव्हर ट्रेडिंग करणे किंवा मोठा रिस्क घेणे. तर ट्रेडिंग मधील कॉमन मानसिक चुका म्हणजे काय? तर चला पाहूया आपण ट्रेडिंग मध्ये होत असलेल्या मानसिक चुका. पहिलं म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे जास्त ट्रेडिंग करणे. प्रत्येक संधी ही पैसे कमवायची संधी नसते. योग्य सेटअप आल्यावरच ट्रेड घ्या. दुसरं म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग. रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे काय? सतत नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे एका ट्रेडमध्ये नुकसान झालं म्हणून लगेच दुसरा ट्रेड घेतला. बाजारात बदला घेतल्यास आणखी नुकसानच होतं. तिसरं म्हणजे टू मच कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास. सतत जिंकणाऱ्या ट्रेडर्सनाही कधी कधी नुकसान होतं. त्यामुळे मी चुकू शकतो ही मानसिकता ठेवा. आता योग्य मानसिकता कशी तयार करायची? तर चला पाहूया यशस्वी ट्रेडर होण्यासाठी कोणत्या सवयी लावायला हव्यात. पहिलं म्हणजे ट्रेडिंग प्लॅन तयार करा. ट्रेडिंग प्लॅन म्हणजे काय? ट्रेडिंग प्लॅन म्हणजे फिक्स एंट्री, स्टॉप लॉस लावणे आणि टार्गेट. हे तुम्हाला एका ट्रेडमध्ये मिळालं तरच तुम्ही तो ट्रेड घ्या. दुसरं म्हणजे ट्रेडिंग जनरल. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रत्येक ट्रेडची नोंद ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला चुका सुधारवण्याची संधी मिळते. तुम्ही कुठे सतत चुका करता हे तुमच्या लक्षात येते. तिसरं म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवा म्हणजे कधी कधी ट्रेडिंग पासून ब्रेक घ्या. प्रत्येक दिवस हा ट्रेडिंग साठी नसतो आणि प्रत्येक दिवशी ट्रेड घेतलाच पाहिजे हेही योग्य नाही आहे. आता एक मोटिवेशनल सल्ला. ट्रेडिंग हा एक खेळ आहे. जितका मेंदूचा आहे तितकाच पैशांचा आहे. भावनांवर नियंत्रण ठेवलं तरच तुम्ही सातत्याने प्रॉफिट करू शकता. शेअर बाजारात संधी खूप आहेत, पण संयम आणि शिस्त असली तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.